विषय भूगोल, इयत्ता 8वी, धडा 6वा, भूमी उपयोजन. प्रस्तावना. मुलांनो, आजच्या आपल्या पाठाचे नाव आहे भूमी उपयोजन. भूमी उपयोजन म्हणजे जमिनीचा केला जाणारा वापर होय. मग तो आपल्या घराशी संबंधित असेल, शहराशी किंवा देशाशी. तर या प्रकारचे भूमी उपयोजन वेगवेगळ्या भागात कशा प्रकारे केले जाते हे आपण या पाठातून पाहणार आहोत. त्यासाठी आपण एक प्रयोग करून पाहणार आहोत. करून पहा. मुलांनो, तुम्ही हा जो आराखडा पाहत आहात तो निरंजनच्या घराचा नकाशा आहे. या नकाशात हे पहा, किचन म्हणजेच स्वयंपाकघर दिसतंय. हे न्हाणीघर म्हणजे बाथरूम आहे. ही बैठकीची खोली म्हणजेच घरातील हॉल आहे. आणि ही आहे बेडरूम म्हणजे झोपण्याची खोली. पाहिलंत, या घरात प्रत्येक गोष्टीची जागा ठरलेली आहे. बरं, मग मला सांगा, आपण सुद्धा आपल्या घरात प्रत्येक गोष्टीची जागा ठरवतो व त्यानुसार घरात वावरतो. याचं कारण काय असेल? कारण आपल्या घरात व्यवस्थितपणा असावा, तसेच घरातील प्रत्येक वस्तू त्या त्या ठिकाणी मिळावी म्हणून प्रत्येक गोष्टीची जागा ठरलेली असते. बरोबर आहे मुलांनो. जर किचनमधील फ्रीज आपण हॉलमध्ये नेऊन ठेवला तर ते व्यवस्थित दिसणार नाही. किचनमध्ये लागणारा भाजीपाला, मसाले आणण्यासाठी आपल्याला सतत हॉलमध्ये यावे लागेल. म्हणून फ्रीज या वस्तूची जागा स्वयंपाकघरात असणेच योग्य आहे. हे एक उदाहरण आहे. अशीच गोष्ट घरातील सर्वच वस्तूंच्या बाबतीत सांगता येईल. ही जी व्यवस्था आहे ती बदलली, वस्तूंची जागा बदलली, तर काही दिवस आपला गोंधळ उडतो. आपण गोंधळून जातो. आपण पूर्वी वापरात असलेल्या ठिकाणीच जात असतो. आपल्याला नवीन व्यवस्था अंगवळणी पडण्यास बराच काळ लागतो. मुलांनो, आपण आपल्या घरात उपलब्ध असलेल्या घराची जमीन म्हणजेच भूमी या विविध व्यवस्थांसाठी वापरतो. करून पहा. मुलांनो, आता आपण मोठ्या प्रदेशाचे म्हणजेच क्षेत्राचे भूमी उपयोजन कशा प्रकारे केले जाते हे एका प्रयोगाच्या सहाय्याने पाहणार आहोत. मुलांनो, हे पहा, या ठिकाणी 9 फलक दिलेत. ते पुढील प्रमाणे आहेत: व्यावसायिक, निवासी क्षेत्र, मोकळी जमीन, मनोरंजन, उद्योग, वाहतूक, शेती, संस्था, मिश्र भूमी उपयोजन. आणि ही काही स्थळे आहेत: दुकान, बाग, बँक, भांड्यांचा कारखाना, शाळा, बंगला, निवासी इमारत, मॉल, हॉकीचे मैदान, चित्रपटगृह, इस्पितळ, बस थांबा, बंदर, विमानतळ, जलतरण, तलाव, बॅडमिंटन कोर्ट, राखीव वन. आता ही सर्व स्थळे वरील कोणत्या फलकांसाठी योग्य आहेत ते तुम्ही सांगा. सर, यातील व्यावसायिक या फलकांसाठी दुकान, बँक आणि मॉल असतील. निवासी क्षेत्रात बंगला, निवासी इमारत असेल. मोकळी जमीनमध्ये हॉकीचे मैदान, बॅडमिंटन कोर्ट, राखीव वने असतील. तर मनोरंजनमध्ये बाग, जलतरण, चित्रपटगृह असतील. उद्योगात भांड्यांचा कारखाना असेल. वाहतुकीसाठी बस थांबा, विमानतळ असेल. आणि संस्था, सार्वजनिक सेवांचे क्षेत्र यात शाळा, इस्पितळं असतील. अगदी बरोबर सांगितलं. मुलांनो, शहरात किंवा गावात विशिष्ट उद्योग, व्यवसाय यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची जागा रक्षित केलेली असते. त्या जागेत त्याच विशिष्ट गोष्टी केल्या जातात. मानवाच्या विविध प्रकारच्या गरजा या भूमी उपयोजनात पूर्ण केल्या जातात. वनजमीन म्हणजे वनांसाठी राखून ठेवलेली ग्रामीण भागातील भूमी होय. वनजमिनीतून विविध प्रकारच्या वनोत्पादनांची प्राप्ती होत असते. उदाहरणार्थ, विविध प्रकारच्या औषधी वनस्पती, मध, डिंक, मोठमोठ्या वृक्षांची लाकडे इत्यादी वनोत्पादने आपल्याला वनजमिनीतून मिळत असतात. भूमी उपयोजन, भौगोलिक स्पष्टीकरण. भूमी उपयोजन म्हणजे प्रदेशातील भूमीचा केलेला वापर होय.
किंवा एखाद्या प्रदेशातील भूमीचा विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी केलेला वापर म्हणजे भूमी उपयोजन होय. भूमी उपयोजन हे विविध प्रकारचे भौगोलिक घटक आणि मानव यांच्या आंतरक्रियेतून निर्माण होत असते. जसजशी मानवाच्या गरजांमध्ये वाढ झाली तसतसा मानवाकडून भूमीचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी वाढत गेला. उदाहरणार्थ, खनिजयुक्त जमिनीत खाणकाम केले जाते, म्हणजे जमिनीत आढळणारी खनिजे हा भौगोलिक घटक आहे आणि खाणकाम व खनिजांचा मानवाने केलेला वापर ही त्यांच्यातील आंतरक्रिया आहे. तसेच सुपीक व सपाट जमिनीत शेती केली जाते, म्हणजेच अशा भूमीचे उपयोजन हे शेतीसाठी केले जाते. भूमी उपयोजनाचे प्रकार. ग्रामीण भूमी उपयोजन. भूमी उपयोजनाचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. 1. ग्रामीण भूमी उपयोजन आणि 2. नागरी भूमी उपयोजन. असे ते 2 प्रकार आहेत. त्यातील पहिल्या प्रकाराची माहिती आपण आता घेणार आहोत. ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. शेतीपूरक व्यवसायही ग्रामीण भागात आढळतात, म्हणजेच शेतीवर आधारित किंवा शेतीस सहाय्य करणारे व्यवसायही या प्रदेशात आढळतात. उदाहरणार्थ, दुग्ध व्यवसाय हा शेतीस पूरक व्यवसाय आहे, कारण शेतीतून निघणारे कडबा, तण या गोष्टी जनावरांना खाद्य म्हणून दिल्या जातात. जनावरांपासून मिळणारे शेणखत हे शेतीसाठी वापरले जाते. अशा प्रकारचे अनेक व्यवसाय ग्रामीण भागात आढळतात. त्यांचा ग्रामीण वस्त्यांच्या स्थानांवर परिणाम झालेला आढळतो. म्हणून अशा प्रकारच्या वस्त्या शेती क्षेत्रालगत किंवा वनक्षेत्रालगत आढळतात. तसेच खाणकाम क्षेत्रालगत खाण कामगारांची वस्ती आढळते, तर किनाऱ्यालगत कोळी लोकांची वस्ती आढळते. ग्रामीण भागात किंवा खेड्यात जमीन मुबलक प्रमाणात असते, जमिनीची उपलब्धता जास्त असते, तर त्या मानाने लोकसंख्या कमी असते. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकसंख्याही दाट नसते, तर ती विरळ स्वरूपाची असते. ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेने निवासी क्षेत्र विस्ताराने कमी असते. उदाहरणार्थ, घरे, इमारती, बंगले इत्यादींसाठी कमी जागा वापरली जाते. ग्रामीण भागातील जमिनीच्या उपयोजनाचे वर्गीकरण खालील प्रकारे करता येते. 1. शेतजमीन. शेतजमीन म्हणजे प्रत्यक्ष शेतीखाली असलेले क्षेत्र होय. शेतजमीन क्षेत्र हे शक्यतो वैयक्तिक मालकीचे असते. जमिनीचा मालकी हक्क व शेतीचे प्रकार यानुसार या क्षेत्राचे आणखी वर्गीकरण करता येते. 2. पडीक जमीन. ठराविक कालावधीसाठी शेतीयोग्य जमिनीपैकी काही जमिनीत शेतकरी पीक घेत नाहीत किंवा जिचा वापर शेतीसाठी थांबवला जातो अशा जमिनीस पडीक जमीन असं म्हणतात. सतत पीक घेतल्याने जमिनीचा कस कमी होतो, म्हणजेच जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते. हा जमिनीचा कस वाढवण्यासाठी 1 ते 2 हंगामात शेतकरी शेत जमिनीचा काही भाग वापरत नाहीत किंवा ती जमीन तशीच पाडून ठेवली जाते. अशा जमिनीस चालू पड असं म्हणतात. म्हणून भूमी जर पडीक असेल किंवा रिकामी असेल तर तेही एक प्रकारे भूमी उपयोजनच आहे. 3. वनजमीन. वनांसाठी राखून ठेवलेला ग्रामीण भागातील जमिनीचा भाग किंवा जमिनीच्या सीमा आखून आरक्षित केलेले वनक्षेत्र म्हणजे ग्रामीण भूमी उपयोजनाचा एक प्रकार आहे. वनक्षेत्रातून लाकूड, डिंक, गवत, खैर, औषधी वनस्पती, मध यांसारखी वनोत्पादने मिळतात. या वनक्षेत्रात मोठे वृक्ष, झाडे, झुडपे, वेली, गवत इत्यादी आढळतात. 4. गायरान किंवा माळरान. चराऊ जमीन म्हणून वापरण्यात येणारी गाव, पंचायत किंवा शासनाच्या मालकीची ग्रामीण भागातील जमीन म्हणजे गायरान किंवा माळरान होय. ही जमीन संपूर्ण गावाच्या मालकीची असते. अशी फारच थोडी जमीन ही व्यक्तिगत मालकीची असते. या जमिनीवर संपूर्ण गावातील गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या व इतर पाळीव जनावरे चरण्यासाठी सोडली जातात. नागरी भूमी उपयोजन. मुलांनो, आता आपण भूमी उपयोजनाच्या प्रकारांपैकी दुसरा प्रकार पाहणार आहोत. तो आहे नागरी भूमी उपयोजन.
मानवाने अनेक क्षेत्रात प्रगती केल्याने उद्योगधंदे, व्यवसाय यांच्यात वाढ झाली. त्यामुळे 20व्या शतकात नागरी वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. नागरी भागात शेती व शेतीपूरक व्यवसायाखेरीज इतर व्यवसाय अधिक केले जातात. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळे नागरी भागात लोकसंख्येची वाढ होते. लोकसंख्येच्या मानाने नागरी भागात जमीन मर्यादित असते. त्यामुळे जमिनीचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे असते. त्यामुळे नागरी भागात लोकसंख्येचे वितरण दाट असते. लोकवस्ती दाटीने वसलेली दिसून येते. नागरी वस्त्यात भूमी उपयोजनाचे वर्गीकरण खालील प्रकारे करता येते. 1. व्यावसायिक क्षेत्र. शहरातील जमिनीचा काही भाग हा केवळ व्यवसायांसाठी वापरला जातो. उदाहरणार्थ दुकाने, बँका, कार्यालये यांच्यासाठी या जमिनीचा उपयोग केला जातो. केंद्रीय व्यवहार विभाग ही कल्पना यातूनच निर्माण झाली. केंद्रीय व्यवहार विभाग हा नागरी भूमी उपयोजनाचा एक विभाग असतो. मोठ्या शहरातून व्यवसाय शहराच्या विशिष्ट भागात केंद्रित झालेला असतो. त्या भागास केंद्रीय व्यवहार विभाग असं म्हणतात. अशा भागात निवासी इमारती किंवा कारखान्यांच्या इमारती सहसा नसतात, तर बँका, ऑफिसे, दुकाने यांसाठीच्या इमारती अधिक असतात. उदाहरणार्थ मुंबईमधील फोर्ट किंवा बीकेसी म्हणजेच बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. 2. निवासी क्षेत्र. निवासी क्षेत्रातील जमिनीचा वापर लोकांच्या राहण्यासाठी केला जातो. घरे, इमारती, बंगले इत्यादी बाबींचा समावेश या क्षेत्रात होत असतो. या भागात लोकवस्ती जास्त असल्याने लोकसंख्येची घनता जास्त असते. लोकवस्ती जास्त असल्याने या प्रकारच्या भूमी उपयोजनाचा विस्तार नागरी भागात जास्त असतो. 3. वाहतूक सुविधांचे क्षेत्र. मुलांनो, आपल्याला माहित आहेच की कोणत्याही प्रदेशाचा विकास हा तेथील वाहतूक सुविधांवर अवलंबून असतो. शहरात अनेक प्रकारचे उद्योगधंदे आणि व्यवसाय असतात. या उद्योगधंद्यांतून कारखान्यांमधून तयार झालेला माल वाहून नेण्यासाठी व ग्रामीण भागातील कच्चा माल शहरात आणण्यासाठी वाहतूक व्यवस्था महत्त्वाची असते. तसेच माणसांसाठीही प्रवासी सेवा लागतात. अशी व्यवस्था करण्यासाठी वाहतुकीच्या विविध साधनांचा वापर शहरात केला जातो. उदाहरणार्थ सार्वजनिक बससेवा, लोहमार्ग, मेट्रो, मोनोरेल, प्रवासी मोटारी इत्यादी. याशिवाय खासगी वाहनांची संख्याही जास्त असते. यांसाठी शहरात रस्ते, लोहमार्ग, स्टेशन, पेट्रोल पंप, वाहनतळ, दुरुस्ती केंद्र यांची व्यवस्था करणे आवश्यक असते. अशा सर्व प्रकारच्या व्यवस्था वाहतूक क्षेत्रात येतात. 4. सार्वजनिक सेवांचे क्षेत्र. लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती करतात, तर काही व्यवस्था घटक राज्य किंवा केंद्र शासन करते. त्या सुविधांसाठी वापरले जाणारे क्षेत्र या गटात येते. उदाहरणार्थ रुग्णालय, टपाल कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस ग्राउंड, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे इत्यादींसाठी या क्षेत्राचा वापर केला जातो. हे क्षेत्र नागरी भूमी उपयोजनेतील महत्त्वाचे क्षेत्र म्हणून मानले जाते. वाढत्या लोकसंख्येचा ताण या सेवा सुविधांमुळे शमला जातो किंवा तो कमी होतो. 5. मनोरंजनाची ठिकाणे. शहरी भागातील लोकांचा ताण कमी व्हावा म्हणून मनोरंजनाची ठिकाणे खूप महत्त्वाची मानली जातात. शहरातील लोकांच्या मनोरंजनासाठी काही भाग विशेषतः राखून ठेवला जातो. अशा भागाचा वापर प्रामुख्याने मैदाने, बगीचे, जलतरण तलाव, नाट्यगृह, सिनेमागृह इत्यादीसाठी केला जातो. 6. मिश्र भूमी उपयोजन क्षेत्र. काही वेळेस वरील प्रकार एकत्रितरित्या काही भागात आढळून येतात. अशा भूमी उपयोजनास मिश्र भूमी उपयोजन क्षेत्र असं म्हणतात. उदाहरणार्थ काही भागात निवासी क्षेत्र व मनोरंजन क्षेत्र एकत्र आढळतात, तर काही ठिकाणी व्यावसायिक क्षेत्र व निवासी क्षेत्र एकत्र आढळतात.
मुलांनो, ज्यावेळी एखाद्या प्रदेशाचा आराखडा किंवा नकाशा तयार केला जातो त्यावेळी ही विविध क्षेत्रे नकाशात दाखविताना विशेष रंग वापरतात. जसे लाल निवासी, निळा व्यावसायिक, पिवळा कृषी, हिरवा वनक्षेत्र, अशा प्रकारे विविध रंगांचा वापर करून विविध प्रकारची क्षेत्रे दाखवितात. संक्रमण प्रदेश व उपनगरे. नागरी वसाहतींच्या सीमा जिथपर्यंत असतात त्या सीमा क्षेत्राच्या बाहेर ज्या ठिकाणी ग्रामीण वस्त्या सुरू होतात त्या दरम्यानचा प्रदेश संक्रमण प्रदेश म्हणून ओळखला जातो. संक्रमण प्रदेशातील भूमी उपयोजन हे संमिश्र स्वरूपाचे असते, म्हणजेच काही भागात नागरी वसाहती तर काही भागात ग्रामीण वसाहती आढळतात. त्यामुळे येथील सांस्कृतिक जीवनही मिश्र स्वरूपाचे असते. या भागात ग्रामीण शहरी भूमी उपयोजनांचे मिश्रण झालेले दिसते. या भागात काळानुसार नागरीकरण होते व त्यातून मुख्य नगराजवळ अनेक उपनगरे तयार होतात. उपनगरे ही मोठ्या शहरांजवळ तयार होतात. उपनगरे तयार होण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे. मोठ्या शहरातून जेव्हा लोकसंख्या व व्यवहाराचे व्याप वाढत जातात तेव्हा शहरातील जागा अपुरी पडते. या कारणांमुळे रोजगारासाठी शहराकडे येणारे लोक शहरापासून दूर अंतरावर वस्ती करून राहू लागतात. कालांतराने अशी वस्ती वाढत जाते. भांडूप, चेंबूर ही पूर्वी मुंबई जवळची लहान गावे होती. परंतु तिथे कारखाने, उद्योग व्यवसाय वाढले, लोकवस्ती वाढली, नागरी सुविधा वाढल्या आणि गावांचे रूपांतर मुंबईच्या उपनगरात झाले. आजही चेंबूर, भांडूप या उपनगरात गावठाण नावाचा जुना लोकवस्तीचा भाग आढळतो. तिथली घरे जुन्या ग्रामीण पद्धतीची बैठ्या स्वरूपाची आहेत. आता तिथेही हळूहळू मोठ्या इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. वांद्रे, भांडूप इत्यादी मुंबई शहराची उपनगरे आहेत. तर भिवंडी, कल्याण ही ठाणे शहराची उपनगरे आहेत. नियोजित शहरे. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली व तिचा प्रसार संपूर्ण जगभर झाला. त्यानंतर संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण सुरू झाले. हे नागरीकरण उद्योगधंद्यांना अनुसरून झाल्याने ते सुनियोजित नव्हते. त्यामुळे शहरांवर नियंत्रण राहिले नाही व ही शहरे अनियंत्रित पद्धतीने वाढत गेली. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध नसतात. त्यामुळे ग्रामीण भागातून रोजगारासाठी लोकांचे मोठ्या प्रमाणात शहराकडे स्थलांतर होते. या मोठ्या लोकसंख्येला सामावून घेण्याची क्षमता त्या शहरांमध्ये नसते. त्यामुळे शहरी भागात जागेची टंचाई हा नेहमीच गंभीर प्रश्न असतो. ग्रामीण भूमी उपयोजनेपेक्षा शहरातील भूमी उपयोजनेत मोठ्या प्रमाणावर विविधता दिसते. मर्यादित जमीन व भूमी उपयोजनेतील विविधता तसेच वाढत जाणारे शहर या सर्व गोष्टींचा विचार करून भविष्यात नियोजित शहरे निर्माण करण्याबाबत विचार सुरू झाले. शहरांची निर्मिती होण्यापूर्वीच शहरातील भूमी उपयोजन कसे असेल याबाबत नियोजन आराखडा तयार करून त्यानुसार शहरांचा विकास साधला जाऊ लागला. उदाहरणार्थ सिंगापूर, दक्षिण कोरियातील सेऊल, स्वित्झर्लंडमधील ज्युरिच, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील वॉशिंग्टन DC, ब्राझीलमधील ब्राझिलिया व भारतातील चंडीगड व भुवनेश्वर इत्यादी नियोजित शहरांची उदाहरणे आहेत. अशा प्रकारची नियोजित शहरे तयार झाल्यामुळे शहरांना व्यवस्थितपणा आला, अनेक शहरी प्रश्नांची सोडवणूक करता आली. सांगा पाहू. मुलांनो, तुम्हाला समोर भूमी उपयोजनेची विभाजित वर्तुळे दिसतायत. या दोन वर्तुळांमध्ये जपान व भारतातील 2011 सालचे भूमी उपयोजन दाखविले आहे. त्यांचे बारकाईने निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. कोणत्या देशात वनाखालील प्रदेशाची टक्केवारी जास्त आहे? सर, जपान या देशात वनाखालील प्रदेशाची टक्केवारी जास्त आहे. कृषीखालील जमिनीची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे? कृषीखालील जमिनीची टक्केवारी भारत देशात जास्त आहे. वरील दोन प्रश्नांच्या संदर्भाने विचार करता भारत व जपान यांची प्राकृतिक रचना व हवामान यांच्याशी या भूमी उपयोजनेची सांगड कशी घालाल? भारतात मैदानी प्रदेश जपानच्या तुलनेने अधिक असल्यामुळे
व भारतातील हवामान अनुकूल असल्यामुळे भारतात शेतीखालील जमीन अधिक आहे. त्यामुळे व भारतात लोकसंख्या जास्त असल्याने, निवासी क्षेत्र वाढत असल्याने परिणामी वनक्षेत्राचा विस्तार कमी होत आहे. या उलट परिस्थिती जपानची आहे. जपान देशाचा बराचसा प्रदेश पर्वतीय असल्यामुळे जपान देशात भारताच्या तुलनेने मर्यादित शेती आहे. त्यामुळे जपान देशात वनक्षेत्राचे प्रमाण जास्त आहे. भूमी उपयोजन व क्षेत्रीय विकास यांचा सहसंबंध शोधा. भारतात प्राथमिक क्षेत्राचा म्हणजे शेती, मासेमारीचा विकास म्हणजेच योगदान जास्त आहे. याउलट जपान देशात द्वितीयक व तृतीयक म्हणजे औद्योगिक आणि सेवा क्षेत्राचा विकास जास्त आहे. जपानमध्ये कोणते भूमी उपयोजन आढळते? जपानमध्ये वनजमीन, शेतजमीन व इतर उपयोजन इत्यादी प्रकारचे भूमी उपयोजन आढळते. भूमी उपयोजनाचा विचार करता दोन्ही देशातील भूमी उपयोजनांवर परिणाम करणाऱ्या घटकांची यादी करा. भूमी उपयोजनाचा विचार करता भारतात नैसर्गिक साधन संपत्ती, हवामान, मृदा इत्यादी घटक परिणाम करतात. या उलट जपान देशात वाहतूक मार्ग, औद्योगिकीकरण, सरकारी धोरण इत्यादी घटक परिणाम करतात. खूपच छान. मुलांनो, आताच आपण भारत व जपान या दोन देशातील भूमी उपयोजनेतील फरक समजून घेतला. आता आपण त्याविषयी थोडी सविस्तर माहिती भौगोलिक स्पष्टीकरणातून समजून घेऊ. भौगोलिक स्पष्टीकरण. मुलांनो, आतापर्यंत आपण शहरांचे भूमी उपयोजन पाहिले होते, परंतु वरील विभाजित वर्तुळांच्या सहाय्याने आपण जपान व भारत या दोन देशातील 2011 मधील भूमी उपयोजन पाहिले. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की विविध देशांमध्ये भूमी उपयोजनाचे प्रमाण वेगवेगळे असते. जमिनीची उपलब्धता, देशातील लोकसंख्या, तिथले व्यवसाय यांनुसार भूमी उपयोजनेच्या प्रकारात फरक पडतो. आपण पाहिलेल्या विभाजित वर्तुळामध्ये जपानमधील वनांनी व्यापलेली जमिनीची टक्केवारी जास्त असून स्थायी म्हणजे कायमस्वरूपी कृषीखालील जमिनीची टक्केवारी फारच कमी आहे. तर भारतात कृषीयोग्य जमिनीची व स्थायी कृषीखालील जमिनीची टक्केवारी जास्त आहे. मुलांनो, यावरून असं म्हणता येईल की प्रदेशातील भूमी उपयोजनेनुसार जास्तीत जास्त जमीन ही कृषीयोग्य किंवा शेतीखाली असेल तर तो प्रदेश शेतीप्रधान आहे. जमिनीची मालकी व मालकी हक्क. मुलांनो, जमिनीची मालकी व मालकी हक्क कशा प्रकारे सांगितला जातो हे आपण आता सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यासाठी आपण समोरील आकृत्या किंवा कागदपत्रे समजून घेणार आहोत. मुलांनो, तुम्हाला समोर जे 2 दस्तऐवज दिसतायत त्यांचे बारकाईने निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. आकृती 6.2 व 6.3 मधील भूमी उपयोजन कोणत्या प्रकारासाठी झाले ते सांगा. आकृती 6.2 मधील भूमी उपयोजन शेतीसाठी व आकृती 6.3 मधील भूमी उपयोजन हे बिगर शेतीसाठी झालं आहे. सदर मिळकती कोणत्या भागातील आहेत ते सांगा. आकृती 6.2 मधील मिळकत ग्रामीण भागातील, तर आकृती 6.3 मधील मिळकत नागरी भागातील आहे. अगदी बरोबर सांगितलं सर्वांनी. भौगोलिक स्पष्टीकरण 7-12 उतारा. मुलांनो, आपण भूमी उपयोजनेमध्ये जमिनीचा उपयोग कसा केला जातो हे पाहिलंय. जमिनीची मालकी ही खाजगी म्हणजे एखाद्या व्यक्तीची किंवा सरकारी असू शकते. या जमिनी संदर्भातील नोंदणी ही सरकारच्या महसूल खात्याकडे केली जाते. महसूल खाते म्हणजे नागरिकांकडून व उद्योगांमधून मिळणारे कर उत्पन्न म्हणजेच टॅक्स इन्कम हाताळणारे व त्याबाबतच्या ज्या काही नोंदी, मालकी हक्काच्या नोंदी, 7-12 इत्यादी नोंदी ठेवणारा शासनाचा विभाग होय. प्रत्येक राज्याचे स्वतंत्र महसूल खाते असते. महसूल खात्याकडे नोंदणी केलेल्या जमिनीविषयी सर्व माहिती महसूल खात्याकडील 7-12चा उतारा या कागदपत्रात पाहता येते. या 7-12 विषयी आपण थोडी माहिती घेऊ. मुलांनो, 7-12 हा उतारा अशा पद्धतीचा असतो. तुमचे आई वडील यांच्या नावे जर जमीन असेल तर असा 7-12 उतारा तुम्हाला तुमच्या घरामध्येही पाहायला मिळेल.
7-12च्या उतार्यामुळे जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे हे समजते. हा उतारा शासकीय अभिलेख महसूल विभागातर्फे दिला जातो. क्रमांक 7 व क्रमांक 12 ही जमिनीच्या मालकी हक्कासंबंधीच्या कायद्यातील विशेष कलमे आहेत. 7-12 उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा होय, कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला आपण जिथे असू तिथे मिळू शकतो. महसूल खात्याच्या एका रजिस्टरमध्ये जमीनधारकांचा मालकी हक्क, त्या जमिनीवर असलेला कर्जाचा बोजा, शेतजमीन एखाद्याला विकली असेल तर तिचे हस्तांतरण, त्या जमिनीतील किती क्षेत्र पिकांखाली आहे, या सर्व गोष्टींचा समावेश 7-12 उतार्यात असतो. यांपैकी गावचा नमुना नंबर 7 आणि गावचा नमुना नंबर 12 मिळून 7-12 उतारा तयार होतो. म्हणून त्या उतार्याला 7-12 उतारा असं म्हणतात. समोरच्या उतार्यात तुम्हाला ते दिसून येईल. जमीन व त्यावरील महसूल यांचे व्यवस्थापन करण्यासाठी म्हणजे जमिनीनुसार शेतसारा वसूल करण्यासाठी प्रत्येक गावच्या तलाठ्याकडे हे गाव नमुने असतात. 7-12 उतारा कसा वाचावा? मुलांनो, हा 7-12 कसा समजून घ्यायचा किंवा 7-12 उतारा कसा वाचला जातो हे आपण पाहूयात. 1. भोगवटदार वर्ग 1 म्हणजे ही जमीन वंशपरंपरेने चालत आलेली मालकी हक्काची असते, म्हणजे या जमिनीच्या मालकाने ती खरेदी केलेली नसते. 2. भोगवटदार वर्ग 2 म्हणजे सरकारने अल्पभूधारक म्हणजे कमी जमीन असलेल्या किंवा भूमिहीनांना म्हणजे ज्यांना जमीनच नाही अशांना दिलेली जमीन होय. या जमिनीची विक्री, भाडेपट्टी, गहाण, दान, हस्तांतरण हे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय होऊ शकत नाही. 3. त्याखाली आकार म्हणजे जमिनीवर लावण्यात आलेला कर दिलेला असतो. 4. इतर हक्क, यामध्ये मालमत्तेचे इतर अधिकार धारण करणाऱ्या व्यक्तींच्या नावाची नोंद असते. तसेच सदर जमिनीवर कर्ज आहे का, घेतलेले कर्ज फिटलेले आहे किंवा नाही ते समजते. मिळकत पत्रिका, प्रॉपर्टी कार्ड. बिगर शेतजमीन असलेल्या मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेत केली जाते. बिगर शेतजमीन म्हणजे शेतीशिवाय इतर उपयोगांसाठी वापरलेली जमीन होय. यात निवासी इमारती, बिगर निवासी इत्यादींचा समावेश केला जातो. मिळकत पत्रिका म्हणजे नागरी वस्तीत असलेल्या मिळकतीची नोंद दर्शविणारा दस्तऐवज होय. हा स्थानिक स्वराज्य संस्थांकडे म्हणजे नगर परिषद, महानगरपालिका इत्यादींकडे उपलब्ध असतो. मालकी हक्क व क्षेत्रफळ दर्शविणारा दस्त नगर भूमापन विभागातून मिळतो. यात सिटी सर्वे क्रमांक, अंतिम प्लॉट क्रमांक, कराची रक्कम, मिळकतीचे क्षेत्रफळ, वहिवाटीचे हक्क इत्यादी माहिती असते. सांगा पाहू. मुलांनो, या दिलेल्या आलेखावर आधारित मी काही प्रश्न विचारतो, त्यांची तुम्ही उत्तरे द्या. 1990-91 या काळातील कोणते भूमी उपयोजन 2010-2011 पर्यंत कमी होत असताना दिसत आहे आणि त्यामागचे कारण काय असावे? 1990-91 या काळातील बिगर शेती व इतर अकृषिक जमीन हे भूमी उपयोजन 2010-2011 पर्यंत कमी होत असताना दिसते आहे. वाढते नागरीकरण हे त्यामागचे कारण असावे. बरोबर. कोणत्या प्रकारचे भूमी उपयोजन जास्त प्रमाणात झालेले आढळते? याचा भारतीय अर्थव्यवस्थेशी काय संबंध लावता येईल? बिगर शेती हे भूमी उपयोजन जास्त प्रमाणात झालेले आढळते. यावरून असे दिसून येते की भारतीय अर्थव्यवस्था कृषी प्रधानतेकडून अन्य उद्योगांकडे वळते आहे. शेतीखालील क्षेत्र कमी होणे म्हणजे अन्न टंचाई असा विचार करता येईल का? शेतीखालील क्षेत्र कमी होणे म्हणजे अन्न टंचाई असा विचार करता येणार नाही. अत्याधुनिक तंत्रांचा वापर करून कमीत कमी क्षेत्रातही अन्नधान्याचे उत्पादन वाढविणे शक्य होते. खूपच छान उत्तरे दिलेत. हे नेहमी लक्षात ठेवा. मुलांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की भूमी उपयोजन 2 प्रकारचे असते, ग्रामीण भूमी उपयोजन आणि नागरी भूमी उपयोजन. तर या दोन्ही उपयोजनांवर कोणते घटक परिणाम करतात ते या दिलेल्या तक्त्यातून समजून घ्या. भूमी उपयोजनांवर परिणाम करणारे घटक: ग्रामीण भूमी उपयोजन, हवामान, मृदा,
उताराचे स्वरूप, जलसिंचनाच्या सुविधा, नैसर्गिक साधन संपत्ती, सरकारी धोरण. नागरी भूमी उपयोजन, भूक्षेत्राचे स्थान, नैसर्गिक साधन संपत्ती, गृहनिर्माण धोरण, वाहतूक मार्ग, औद्योगिकीकरण, व्यापार, क्रीडांगण व मनोरंजनाच्या सुविधा, सरकारी धोरण. मुलांनो, या तक्त्यात दाखविलेल्या घटकांचा विचार करून भूमी उपयोजन केले जाते. पहा बरे जमते का? मुलांनो, हा आलेख पहा. यात महाराष्ट्र राज्याचे सन 2010 ते 2011चे भूमी उपयोजन दिले आहे. त्याचे तुम्ही बारकाईने निरीक्षण करा आणि मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. या आलेखात शेतीयोग्य जमीन किती टक्के आहे? सर, यात शेतीयोग्य जमीन 56.8% इतकी आहे. नापीक जमीन किती टक्के आहे? नापीक जमीन 8.3% आहे. महाराष्ट्रातील वनाखालील जमीन किती टक्के आहे? महाराष्ट्रातील वनांखालील जमीन 16.9% आहे. महाराष्ट्रात बिगर शेतजमीन किती टक्के आहे? महाराष्ट्रात बिगर शेतजमीन 10.2% आहे. शाबास, खूपच छान. मुलांनो, आता ही चित्रे पहा. यातील 2003, 2010, 2017 या वर्षाच्या उपग्रहीय प्रतिमांवरून नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील मोंढा गावातील भूमी उपयोजनात काळानुसार कोणता फरक आढळतो ते तुम्ही शोधून काढा. सर, नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील मोंढा या गावात 2010 ते 2017 या कालावधीत भूमीचे शेतजमीन म्हणून उपयोजन कमी होत असल्याचे आढळते. तसेच मोंढा या गावात 2010 ते 2017 या कालावधीत भूमीचे निवास क्षेत्र म्हणून उपयोजन वाढत असल्याचे आढळते आणि नागरीकरण, वाढती लोकसंख्या इत्यादी कारणांमुळे मोंढा गावातील भूमी उपयोजनात काळानुसार फरक पडला असेल असे दिसते. अगदी बरोबर. तर अशा प्रकारे मुलांनो, आज आपण या पाठातून बरीच महत्वाची माहिती अभ्यासली.